खतरनाक. हो. तर काल आता आपण चाललो त्या टेकडीवरती, ते संध्याकाळी फोटो काढलेले, कसं मजा आलेली. आणि आवनीचे कसे आवनीचे एकदम आला एकदम. तर आता एक जोक झाला. तर जोक म्हणजे डेंजर. गाडी चालवत होता, मी पाठी बसलेलो, एक गाडी आली पुढून, त्याने विचारलं गावाचं नाव, तुटवली कुठे आला. मी नाही मी बोललो नाही, त्यांनी मला विचारलं की तुटवली कुठे. मी बोललो काय तोडली. काय बोलत मला काहीच कळत नाही. आणि तिथे काय बोर्ड पण नाव अशीच असतात. ठीक आहे, ते गावामध्ये ठीक आहे रे, पण असं तुटवली बिटव. आणि मी बोललो काय तोडली. जसे आपल्या घाबरला, मी नाही काय तोडली. मी नाही काय तोडली, मला नाही माहिती. बोलतो मजा मजा मस्ती. आता निघूया. नमस्कार मंडळी, मी अनिल, आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या या चॅनलमध्ये. तर आता आपण निघालो आहोत मुंबईला. इथून अजून 200 किलोमीटर इथून मुंबई आहे, तर आपला कल्याण आहे. तर कल्याणला आपण आता निघालो आहे. सो पोलादपूर ते कल्याण हे सर्व ठिकाण आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये, की काय मजा मस्ती होणार आपली. तर खूप असं एन्जॉयमेंट केलं आहे पाचशे 2-3 व्हिडिओमध्ये. तुम्ही जर बघितले नसेल तर त्या व्हिडिओ बघाच. आणि शेवटी आज आत्ता प्रवास करतो आहे, त्यातील काही मजा होते. आज बघूया की पोलादपूर ते मुंबई असा प्रवास आपला कसा होतो. तर हे आहे बस स्टँड आहे, बस डेपो आहे पोलादपूरचा. आणि हा पोलादपूरचा चौक आहे. आणि हे आहे तो मुंबई आणि गोवा हायवे. सो आता आपण निघतो आहे मुंबईसाठी. तर चला निघूया. काम चालू आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण आता महड क्रॉस केलंय. महड क्रॉस केल्यानंतर पांडवलेणी असं काहीतरी नाव आहे तिथे. पांडवलेणी करून एक हे आहे. तर ते लेण्या इथून मला दिसत आहेत, तुम्हाला दिसतात की नाही माहिती नाही कॅमेऱ्यामधून, नसेल दिसत बहुतेक. तर आपण आता तिथे जाणार आहोत. खूप छान प्रवास झाला इथपर्यंतचा. आणि हे जे रोड बनतायत त्यांची अजून कामं चालूच आहेत. तो मुंबई आणि गोव्याचा रोड आहे, तो एकदम परफेक्ट झालाय. आणि शिवाय अजून कामं पण लवकरात लवकर होत आहेत. तर जलद गतीने कामं होत आहेत, ते एक ठीक आहे. तर एकूण मजा आली, मस्त मजा. आता आपण पांडवलेणी तिकडे जाणार आहोत. तर आता आपण पोहोचलो आहोत पालेलीन म्हणून आहे, केव्ज आहे ही. तर इथे आता आम्ही गाडी पार्क करतो. तर आपण इथे गाडी लावलेली थोड्याशा अंतरावरती, आणि आता आपण तिकडे जाणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत पालेलीन. कुठे नाही, इथे परफेक्ट आहे ना थोडस. नाही, गाड्यांचा एवढं काही टेन्शन नसणार मला वाटतं. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत पालेलीन. महड पोलादपूर रोडवरून आता मुंबईला जात होतो. तर मध्येच पालेलीन म्हणून आहे. तर खूपच छान अशी जागा आहे. पांडवलेन असे बोलत होते काही सिद्धूच्या म्हणण्यानुसार. आपण आता वरती चाललोय, बघूया की कसं आहे. मला इथून एकदम मस्त जागा दिसते, म्हणजे की छान वाटते. तर आता आपण बघूया वरती जाऊन की कसं आहे. हा तर माझा फर्स्ट टाइमच एक्सपिरियन्स आहे सर्व काही. तर आपण गाडी तिथे पार्क केली आणि आपण आता जाणार आहोत पालेलीन, जे वरती आहे डोंगरावरती, म्हणजे तुम्ही पाहू शकता. तर इथे काही दिलं आहे बोर्ड.
सो हा बोर्ड आहे आणि अजून कामं चालू आहेत, या रोडची कामं चालू आहेत. आणि शिवाय इथे पाण्याचे पण म्हणजे हॉटेल वगैरे काही नाश्ता वगैरे करायचं असेल, पाणी वगैरे घ्यायचं असेल तर इथून घेऊ शकता. आणि शिवाय हे रोडचं कामं चालू आहेत. तर आता आपण जाणार आहोत वरती तिथे. इथून दिसतंय की नाही काय माहिती नाही, पण खूपच छान अशी केव आहे. इथून बघतानाच मस्त वाटतंय. ह्याला चांगल्या सीड्या पण आहेत त्या आणि एकदम दगड आहेत. अरे कसं रे हे, मस्त आहे. दगडांच्या सीड्या आहेत मित्रांनो. म्हणजे यार हे केव तर कसे संपणार नाही कधी काही, वर्षानुवर्ष एकदम चालत राहत. कसं बनवलं पण परफेक्ट आहे ना, थोडं बरं वाटतं. नाहीतर दुसऱ्या त्या नॉर्मल सीड्या असतात, हे तर बरं आहे, लांब लांब सीड्या आहेत त्यामुळे एवढं थकत नाही. पण आता दुखायला लागलंय. मित्रांनो आता आपण पोहोचलोय पहिल्या लेणीकडे. इथे पाण्याचं टाकं, खोल असं पाण्याचं टाकं आहे. सो हे लेण्यांसाठी एंट्रन्स आहे. तर ह्याला महाड मध्ये लेणी, पांडवा लेणी, परत भरपूर काय अशी नावं आहेत. गदरपाळी. अरे वा मस्त आहे, खूप छान. तर आपण आता वरती जाऊया. इथून जो व्ह्यू येतो तो पण छान आहे. महाडचा रस्ता, महाड मुंबई गोवा हायवे आणि तो ब्रिज बनतो असा रोड जातो, खूप छान. चल बघूया, इथूनच सुरुवात करूया. कसं आहे इंटिरियर वगैरे कसं आहे. तर हे असं काही इंटिरियर आहे, सीट टाईप आहे ते. आणि पूर्ण कलाकृती एकदम कोरीव काम आहे एकदम, म्हणजे हाताने म्हणजे सिद्धू हा का एकदम कोरीव काम आहे. आणि हे वरती पण तसंच आहे, असं एकदम रेखाटलंय, मस्त रेखाटलंय एकदम डोंगरामध्ये. सो इथे एक इंटिरियर, इथे बसायला जागा आहे. चला दुसरे बघूया. मला इथून नजारा दिसतोय ना तो छान वाटला, मस्त वाटला. तर हे केव, तर इथं पाण्याचा टाका आहे. शिवाय इथून थोडंसं वरती चढायला आहे, ते खतरनाक. तर हे केव आहे 27. तर हे आपण येतो, हे असे नावं लिहितो. काय अर्थ आहे याला माहीत नाही. तुम्ही जर कुठल्या ठिकाणी येत असाल, अशा प्लेसेसला भेट देत असाल तर भेट द्या, आनंद घ्या, मनमुरार आनंद घ्या. पण हे असलं काय करू नका, नावं वगैरे लिहिणं काय एवढं चांगलं. हे इथे एक रूम आहे, खूपच डेंजर आहे. आणि आवाज असा फिरतोय, मस्त वाटतंय त्याचं. आणि शिवाय हे एकूण 28 ते 30 लेणी आहेत टोटली. तर त्याच्यामधल्या आपण पहिली एक लेन बघितलेली. शिवाय आता इथे 5 आहेत, तर बाकीचे अजून वरती असतील, तर उतरायला थोडंसं कठीण आहे. सो आता आपण वरती जाणार आहोत. टोटली हे नंबर वगैरे पण दिले आहेत. ह्याला 25, ही 24 नंबरची लेन आहे, ही 24 नंबरची आहे, ही 25, ही 26, 27 अशा लेन आहेत, म्हणजे वरून अजून असते. तर आपला फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स आहे, जो आपण आता मुंबईला जातच होतो, तर म्हटलं रोड लागतच लेणी आहेत तर बघून घेऊया. सो इकडे आता रस्ता बंद आहे आणि बाकीच्या ह्या लेण्या आहेत. वा 23, 22, 21 है ना. तर हे असलं
पांडुरंगा देवा कसं होणार. आणि हे एक टाका आहे पाण्याचं, 22 नंबरची लेणी. आणि हे असं ते टोटली ॲक्च्युली घाण आहे सर्वत्र इथे. इथे बॉक्स, इथे कचरा. म्हणजे एवढं चांगल्या लेणी असून ना, म्हणजे तुम्ही ह्या खालच्या लेण्या होत्या त्या छान आहे. बाकी 23 नंबरची लेणी आहे. मला वाटतं वरती कोण येत नसेल म्हणून साफ नाही आहे. इथे एक पाण्याचा टाका आहे. हो, भरपूरच काहीतरी वेगळीच रचना असेल आहे ना. मासे सुद्धा आहेत याच्या आतमध्ये. आपण एवढा उंचावर आहे. 20 ते 25 मिनटं लागतात हार्डली तिथून चालत. तिथे बोर्ड आहे, तर तिथून अशा सीड्या आहेत. आणि सीड्या ज्या आहेत त्या दगडाच्या आणि एकदम व्यवस्थितरित्या सीड्या आहेत. एकूण बोलल्याप्रमाणे 27 ते 28 लेण्या आहेत. या 30 अशी सुद्धा नोंद आहे. सो ही एक लेणी आहे, ती बघायची राहिली आपली. घसरता रस्ता आहे. सो हे असं काही बौद्धाची मूर्ती आहे इथे. इथे सुद्धा कचरा वगैरे, शिवाय हे पाण्याने भरले वाटतं. पाणी लागलं. आणि हे गौतम बुद्धांची मूर्ती. सो कोरीव काम मस्त आहे. सो आपण आता खाली जाऊया आणि तिथे 2 जण आहेत, तर त्यांना विचारूया की काय चालू आहे काम नक्की. हे बंद है ऊपर, अभी कितना लेनी है उधर. अच्छा, तिकडे भरपूर आहे मित्रांनो. बोलल्याप्रमाणे हा बोलतोय की तिकडे भरपूर आहे. भरपूर आहेत वरती, खरंच भरपूर आहे. तर इथून मला दिसते 5 नंबरचे, ते 6 नंबर, ते 10 नंबर असे. म्हणजे वरूनच सुरुवात आहे या लेण्यांचं. पूर्ण डोंगरांमध्ये लेणी कोरल्या आहेत या. तर संपूर्ण बघू शकतो. वरती जाण्यास आत्ता तरी मनाई आहे. तर आपण कधीतरी नेक्स्ट टाईमाला येऊयाच. शिवाय बोलल्याप्रमाणे तुम्हाला एवढं चांगलं जागा आहे यार. कसं म्हणजे घाण करतात. ही ज्या वरची लेण्या आहेत ना, ह्या लेण्यांना सोडून ह्या ज्या लेण्या आहेत ना, ते जर कोणी नाहीतर कोण इतर लक्ष देत असेल तर त्यांनी थोडंसं लक्ष द्यावं की ह्या लेण्यांकडे थोडंसं लक्ष द्यावं. कारण तिथे भरपूर सारी घाण आणि खूपच प्रायव्हेट जागा करून ठेवल्या. बाकी ह्या सर्व लेण्या चांगल्या आहेत. आणि शिवाय तिकडे वरती बोलल्याप्रमाणे वरती भरपूर अशा लेण्या आहेत. तर हा रस्ता आपण इथून खाली जाणार आहोत आणि आपली गाडी तिथे उभी. आणि हा आपला मुंबई गोवा रोड. सो आपल्याला असंच मुंबईने जायचं आहे. तर निघूया. तर आता आपण खाली जातोय आणि निघतोय घरी. सो अर्ध्या लेण्या आपल्याला बघायला भेटल्यात आणि अजून ज्या बाकी लेण्या होत्या त्या काय आपल्याला बघायला भेटले नका, कारण वरती काम चालू असलं कारणास्तव बघायला भेटलं नाही. तर आता आपण खाली उतरतोय आणि थकावट एवढं काही नाही आहे. 20-25 मिनटाचा रस्ता आहे हा फक्त. आणि मस्त असं. तर आता आपण डायरेक्ट भेटूया खाली आणि निघूया मुंबईकडे. मित्रांनो, आता आपण केव वगैरे करून आलोय. त्या लेण्या वगैरे बघितल्या. लेण्या छान आहेत. असं रोडला होतं म्हणून आम्ही म्हणजे आम्ही बघायला भेटणे. त्या व्यतिरिक्त आता आपण जवळच तिथेच लागत एक हॉटेल होतं, तिथे आपण चहा वगैरे थंड वगैरे घेऊन आता निघणार आहोत मुंबईला. आता भरपूर ट्रॅफिक येते. माणगावपर्यंत पूर्णपणे ट्रॅफिक आहे, जाम झालं. आणि त्याहून असे गाड्या येतात डबल लाईन. तर पूर्ण हे असं रेड 18 मिनिटं आहे. थोडं माणगावपर्यंत. यस, माणगावच्या पुढेपर्यंत ट्रॅफिक आहे. कसं होणार. समोरच्या गाडीला यायला पण रस्ता नाही. कशाला करतात काय माहिती नाही. सिंगल रूटने जावा ना, व्यवस्थित गेलात तर व्यवस्थित आपल्याला रस्ता भेटेल. 2-2 लाईन करून काय फायदा आहे. ॲम्ब्युलन्स गेली, त्या ॲम्ब्युलन्सच्या मागे गाड्या. बघूया आता, वेट करूया किती वेळ. 18 मिनटं
लाल लाईन ट्रॅफिक. Few moments later. तर मित्रांनो आता आपण आहोत कोलाडतून रोहा. रोहाच्या इथे एक CNG पंप होता. CNG पंप यार बंद होता. CNG पंपला कधीही येत असेल तर कॉल करूनच यायला हवं. ठीक आहे, आता तो दुसरा रूट आहे 3.5 तास आपला डायरेक्ट कल्याण. हा रोड कसा आहे का माहिती नाही, पण 3.5 तास आणि 113 किलोमीटर. सो आणि आता टोटली आपले झाले आहेत 350 किलोमीटर ही जर्नी झाली आहे. अजून 100. ठीक आहे, भेटूया पुढे. तर मित्रांनो, आपल्या या व्हिडिओमध्ये बस एवढंच. काही कारणास्तव जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.